अल्पकार आदरणीय यशवंतरावजी चव्हाण साहेब, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यांचा आज स्मृतिदिन आहे। या पुण्यतिथीच्या निमित्तानं महाराष्ट्रातील राजकारणातील समाजकारणातील सर्वच व्यक्तींसाठी एक आदरणीय असणार असं व्यक्तिमत्व आदरणीय यशवंतरावजी चव्हाण साहेब यांच्या समाधीस्थळाला नतमस्तक होण्यासाठी आज संपूर्ण महाराष्ट्रामधून या ठिकाणी सर्व नेते मंडळी येतात। खरं तर आज आपण बघतोय की महाराष्ट्राची जी काही राजकीय सामाजिक जडणघडण आहे त्यामध्ये आदरणीय यशवंतरावजी चव्हाण साहेबांचा फार मोठा सिंहाचा वाटा आहे आणि त्या माध्यमातून जुन्या खेड्यापाड्यातला विकास करून त्याला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणता येईल अशा पद्धतीचं काम आणि आदर्श आदरणीय यशवंतरावजी चव्हाण साहेबांनी घालून दिला। त्यामुळेच आज महाराष्ट्र हे एक अतिशय प्रगतशील राज्य या ठिकाणी झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय। दादा यशवंतराव चव्हाण यांचे 41वी पुण्यतिथी असताना सुद्धा सकाळी 7 वाजता मेन गेट बंद होतो, इथली गेट बंद होतो। एकूणच प्रशासन उदासीन दिसतंय, काय सांगा? खरं तर आदरणीय चव्हाण साहेबांच्या बद्दल महाराष्ट्रातले कुठल्याही पक्षाची व्यक्ती असली तरी एक वेगळा आदर आहे। तसंच प्रशासनाला सुद्धा त्यांच्याविषयी आदर असायलाच हवा। खरं तर यामध्ये जर काय कोणी जाणून बुजून असं काही केलं असेल तर त्याची या ठिकाणी चौकशी करून त्यावर योग्य ती कारवाई केली जाईल। आमदार साहेब, तुमच्या मतदारसंघात येणारा रहमतपूर नगर परिषद काल उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी सुद्धा प्रवेश केलेला आहे, काय सांगाल निवडणुकीबद्दल? आता रहमतपूर नगरपालिकेचं इलेक्शन चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी चालू आहे आणि त्यामध्ये आम्हाला 100% खात्री आहे की भारतीय जनता पार्टीकडे काल किरण भोसले हे तालुकाध्यक्ष आहेत उबाटाचे, त्यांनी त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांसह रहमतपूरमध्ये प्रवेश केला। आज संपूर्ण काडोत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये फार मोठ्या प्रमाणावर भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश होत आहेत आणि त्यामागं या एक वर्षामध्ये जे काय भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्ही जे काय या काडोत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये काम उभं करू शकलो, जवळपास एक वर्षामध्ये 760 कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी आणला आणि हा कामाकडे बघून त्याच पद्धतीनं संघटनामध्ये चांगल्या पद्धतीनं सर्वांना संधी देण्याचं नियोजन आम्ही करतोय आणि त्या अनुषंगानं रहमतपूर नगरपालिकेमध्ये सुद्धा जवळपास 46 कोटी रुपयांचा निधी आम्ही एक वर्षामध्ये आणलेला आहे आणि त्या माध्यमातून लोकांना एक लक्षात आलं आहे की आज जर आपल्याला विकासाच्या दिशेनं जायचं असेल तर या ठिकाणी भारतीय जनता पार्टीबरोबर जाणं गरजेचं आहे आणि त्या माध्यमातून हे प्रवेश होत आहेत आणि त्याच पद्धतीनं येणाऱ्या काळामध्ये 100% आम्ही रहमतपूर नगरपालिका फार मोठ्या मताधिक्याने या ठिकाणी जिंकू। यशवंत विचारावर तुम्ही चालणार असा शब्द दिला इथंच एक वर्षापूर्वी, बरोबर तुम्ही आमदार म्हणून निवडून आलात। आज एक वर्षात किती कामं झाली आणि कशी झाली? जवळपास एक वर्षामध्ये मी ज्या दिवशीपासून निवडून आलो त्या दिवसानंतर ज्या प्रशासकीय मान्यता झालेल्या आहेत त्या जवळपास 760 कोटीच्या आहेत। परवा दिवशीच आणखी उंबरज चोरे रस्त्याचे आणखी 20 कोटी म्हणजे 780 कोटी झाले। अशा पद्धतीनं फार चांगल्या पद्धतीचं काम एक वर्षामध्ये आम्ही केलं आणि खरं तर यशवंत विचार म्हणजे मी विधानसभेमध्ये शपथ घेताना सुद्धा आदरणीय चव्हाण साहेबांचं नाव घेऊन त्या ठिकाणी शपथ घेतली आणि आम्ही त्यांचं नाव तर घेतच असतो पण खऱ्या अर्थानं जे यशवंत विचार आहेत ते आचरणात आणून त्या पद्धतीनं या काडोत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये राजकारणामध्ये समाजकारणामध्ये काम करतोय। दादा, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अभिवादन करण्यासाठी दरवर्षी येतात प्रोटोकॉल प्रमाणे, मात्र यशवंत विचाराचा विसर पडलेला आहे। ही परंपरा कुठेतरी खंडित होताना दिसते, म्हणजे यावर्षी कोणी खरं तर मी काय त्याबद्दल माहिती घेतलेली नाही, तर माहिती घेऊन आपल्याला मी या संदर्भात सांगू शकतो। सरांनी मागणं कुणी